आणि ब्रह्मदेवाकडे जाते. ब्रह्मदेवा, आता या संकटापासून वाचवा. काय संकट आलं? अभंगाचं दुसरं कडवं. दैत्य मातले सकळ, दैत्य मातले सकळ, दैत्य मातले सकळ, दैत्य मातले सकळ, दैत्य भक्तांचा सांभाळ हो, भक्तांचा सांभाळ, भक्तांचा सांभाळ. दैत्य माता दैत्य माता दैत्य मातले दैत्य माता सकळ करी भक्तांचा सांभाळ. दैत्य मातले उन्मत झाले. तुम्ही पहा ना, दैत्य उन्मत होतात. त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले तर रावण उन्मत झाला ना. 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये टाकले महाराज. फक्त बंदीखान्यामध्ये नाही टाकले, राक्षस एवढे बलाढ्य होते. दैत्य मातले सकळ, एवढे मातले, एवढे उन्मत झाले की दैत्यानं देवांना त्रास द्यावा. दिला का नाही? 33 कोटी देव बंदीखान्यात टाकले. रावणानं टाकले का नाही? फक्त बंदीखान्यात नाही टाकले, देवाकडून कामं करून घेतली. काय काय कामं केली ऐका ना. सटवी करी बाळंतपण, सटवीला बाळंतपण करायला लावलं. लक्ष्मी झाडलोट करायची, वरुण राजा झाडलोट करायचा, सडा टाकायचा. महाराज रावणाच्या लंकेमध्ये अग्निनारायण भगवान परमात्मा दिवे लावायचा. ब्रह्मदेव निरोप सांगायचं काम करायचे. ज्या गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय आमचं कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही, तो गणपती बाप्पा रावणाच्या लंकेत गाढवं वळायचा. आणि कुलाचार कुलदैवत, आमच्या कुलदैवतेचा आम्ही कुलाचार करतो. उभ्या महाराष्ट्राचं असणारं दैवत जेजुरीचा खंडोबा रावणाची दाढी डोकी करायचा. मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा, मैराळ देव कानडा.
मैलार देव कानडा करी राक्षसांच्या दाढ्या करायचा महाराज. तसेच या भूतलावरती दैत्य मातले, त्या दैत्याचं नाव आहे सोन्या नावाचा दैत्य. त्यानं या भूतलावरती धुमाकूळ घातला आणि त्याला मारण्यासाठी भैरवनाथाला महादेवानं सांगितलं त्याला मारा. पण त्याला वर होता. काय वर त्यानं देवाकडून मिळवला होता? वर ऐका. थोडक्यात सांगतो, 10 मिनिटात मी थांबतो. पण थोडं 10 मिनिटं लक्ष देऊन ऐका, म्हणजे कळेल महाराज आगडगाव देवस्थान आपल्याला. सांगितलं की त्या सोन्या नावाच्या उन्मत्त झालेल्या राक्षसाला मारण्यासाठी तुम्हाला जायचंय, आणि म्हणून आपल्या हातातलं त्रिशूळ महादेवानं भैरवनाथाला दिलं. त्याची साक्ष काशीमध्ये पाहायला मिळते. त्रिशूळ शोभे महाद्वारी, त्याची साक्ष काशीपुरी. अभंगाचं 3रं कडवं, त्याची साक्ष काशीमध्ये. मग त्रिशूळ दिलं, पण सोन्या नावाच्या राक्षसाला एक वर होता, त्यानं देवाकडून मागितला होता की जो कोणी लग्न झालेला पुरुष असेल, परंतु लग्न होऊन ज्यानं नैष्टिक ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं असेल, त्याच्याच हातून माझा वध व्हावा, अन्यथा वध होऊ नये. मग तोपर्यंत भैरवनाथाचं लग्नही झालेलं नव्हतं. मग भैरवनाथाचं लग्न कुणाबरोबर करायचं? तेवढ्यामध्ये पाताळामध्ये शेषानं आपली मुलगी जोगेश्वरी हिचा विवाह रचलाय. पण त्याच्यासाठी पण मांडले, जो कोणी पाताळामध्ये येऊन जोगेश्वरीला घेऊन जाईल त्याच्याबरोबर जोगेश्वरीचा विवाह केला जाईल. सर्पांचा नागाचा पहारा तिथं मांडलाय. तिथं विषच विष आहे. शेषाची कन्या आहे महाराज, नागाची कन्या ती. भैरवनाथाला सांगितलं तुला जोगेश्वरीला मिळवायचंय, तुला तिला पाताळातून जिंकून आणायचंय. मग हातातलं त्रिशूळ घेतलंय महादेवाचं, आणि त्रिशूळ घेऊन भैरवनाथ पाताळामध्ये गेले. नाग लोकावरती स्वारी केली, दोघांमध्ये युद्ध झालं. नाग लोक आपल्या पाशामध्ये अडकवले, त्यांना बांधलं. म्हणून एखाद्याला पूर्वीच्या काळामध्ये जर सर्पदंश झाला तर आगडगावच्या मंदिरामध्ये आणून ठेवायचे आणि लिंबाच्या पाल्यामध्ये गुंडाळायचे. का? त्यानं त्याच्या ताब्यामध्ये वश केलेले आहे. ते नाग त्यानं वश केले. तो पहारा तोडलाय, जोगेश्वरीला जिंकलंय, आणि जोगेश्वरीला घेऊन पाताळामधून पुन्हा कड्यातून प्रगट झाले ते पुणेवाडीचं ठिकाण. पुणेवाडीला प्रगट झाले जोगेश्वरीला घेऊन पहिल्यांदा. पुणेवाडीतून या राक्षसाला, सोन्या नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी निघाले. कुठे निघाले? मुक्काम दर मुक्काम करत करत आले. इथं आले, आणि इथं आल्यानंतर या ठिकाणी थोडासा थांबले. काही गुराखी मंडळी जेवत होते, त्यांनी जेवणाचा आग्रह केला. भैरवनाथ जेवून जिथं तृप्त झाले ते ठिकाण म्हणजे आगडगाव. तुम्ही आम्ही जेवून तृप्त होऊच, देवस्थाननं तेवढं तुम्हाला आम्हाला तृप्त केलं, पण त्याच्याही पुढे चला. देव जेवून जिथं तृप्त झाले ते आगडगावचं असणारं ठिकाण. म्हणून अन्नदान इथं कधी कमी पडणार नाही. इथं जो एक शीत अन्नदान करील ना, त्याच्या कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एक शीत दिदल्या अन्न होई कोटी कुळाचे उद्धारण. आणि ज्यानं अन्नदान, या कर्डिले साहेब यावरती, यावरती ज्यांचं खरंच प्रेम आहे महाराज आगडगाव देवस्थानवरती. मी 2 वर्षापासून पाहतो कर्डिले साहेबांचं खूप प्रेम आगडगाव देवस्थानवरती आहे. अत्यंत सुंदर त्यांचं या ठिकाणी दान होत असतं. आमचे अक्षय दादा इथं आलेले आहेत, त्याचबरोबर आमचे घनश्याम अण्णा शेलार ही आलेले आहेत. अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत. आपलं जास्त लांबवायचं नाही, आपल्याला 10 मिनिटात तर मी संपवणार आहे. पण आपल्याला आगडगाव पाहायचंय. मला आगडगावच्या थोडं पुढं जाऊ द्या. सोन्या नाही मेला तरी चालेल, पण आगडगावच्या थोडं पुढं जाणं गरजेचं आहे ना. आपण आगडगावच्या थोडं पुढं जाऊ. या भूमीमध्ये भैरवनाथ आले.
काही गुराखी मंडळी होते, त्यांचा आग्रह, त्यांच्या बरोबर जेवले. पाणी पिण्यासाठी हातातलं त्रिशूळ मारलं, वरती तलाव तयार झाला, त्याचं पाणी कधी आटत नाही. आणि इथं अन्नदान त्या गुराखी मंडळींनी केलं. पण 3 राक्षस या भूतलावरती, या भूमीमध्ये त्रास देत होते. एक रतडमल नावाचा, एक देवमल नावाचा आणि एक आगडमल नावाचा. मग या भागातल्या मंडळींनी भैरवनाथाला साकडं घातलं, तुम्ही सोन्या मारायला चाललात ना, मग आमचंही या 3 दैत्यापासून रक्षण करा. हे आमचा वंश वाढू देत नाहीत, हे आम्हाला सुखानं जगू देत नाहीत. या 3 दैत्यांना मारा. आणि मग या 3 दैत्यांना मारण्यासाठी भैरवनाथ तयार झाले. पण या तिघांनीही भैरवनाथाला शरण येऊन भैरवनाथाला सांगितलं, भैरवनाथा, आम्हाला मारणारच आहे, पण आमचा उद्धारही करा. मग भैरवनाथानं हे समोर असणारं मंदिर या 3 दैत्याकडून, आगडमल, रतडमल आणि देवमल, या 3 दैत्याकडून हे बांधून घेतलं मंदिर. एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झालं. भैरवनाथ अधिष्ठान इथं कायम वास्तव्याला राहिलं. कायम आपल्याला पावतं महाराज ते अधिष्ठान. मग इथून पुढे निघालं, सोनारीला गेलं. सोनारीला सोन्या नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध केलं. सोन्या नावाचा राक्षस मारला आणि या भूतलाला राक्षसापासून मुक्त करण्याचं काम माझ्या भैरवनाथानं केलं. आणि त्याचा आज जन्मदिवस आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन करायचे. थांबा, टाळी वाजवायची, पण कशी वाजवायची ऐका. विठोबा रुखुमाईचं भजन होईल. विठोबा म्हटलं की पुरुषांनी टाळी वाजवायची मोठ्यानं, आणि रखुमाई म्हटलं की महिलांनी टाळी वाजवायची. कुणाची टाळी मोठी ते आपल्याला पाहायचं. विठोबा
भैरवनाथ क्षेत्रपाळ जो या काळांचाही काळ दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ त्रिशूळ शोभे महाद्वारी त्याची साक्ष काशीपुरी दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ असं असणारं हे भैरवनाथाचं अधिष्ठान आहे. असं असणारं हे भैरवनाथाचं अधिष्ठान आहे. त्याला काल भैरवनाथ म्हणतात. हा अगडगाव मध्ये येऊन विसावला, जेवून तृप्त झाला आणि सर्वांना त्यानं आशीर्वाद देण्याचं काम केलं. जिथं देव जेवले ती ही पवित्र देवभूमी आहे. इथं अन्नदान केल्यानंतर मी सांगितलं कोटी कुणाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशी अन्नदान करण्यासाठी असणारी पवित्र ही भूमी आहे. या भूमीमध्ये ज्यानं अन्नदान केलं, नामदेवरायांच्या अभंगाप्रमाणे अन्नदानेन दृढ आयुष्य उदकदाने सदा सुखी. ज्यानं अन्नदान केलं त्यांना काल भैरवनाथ उदंड आयुष्य देवो, त्यांना अमाप ऐश्वर्य देवो, हीच सदिच्छा जाता जाता व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघामध्ये भैरवनाथाचं थोडं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. जास्त बोलता नाही आला, आपल्याला वेळ नाही. आणि आमच्या दीपक सरांनी, कराळे सर असतील, देवस्थानचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष गायकवाड साहेब असतील, सर्व ट्रस्टी असतील, सचिव खजिनदार यांनी सर्वांनी सांगितलं मोठमोठी मंडळी येतात. आणि खरं मोठमोठी मंडळी येतात. कर्डिले साहेबांसारखा दानशूर दाता ज्यानं भरभरून या देवस्थानात दिलं ते आले, अण्णा आले, अक्षयदादा आले, उद्या गडकरी साहेबांच्या मिसेस येणार आहेत. म्हणजे अत्यंत मोठमोठी मंडळी या ठिकाणी येतात. या देवावरती श्रद्धा असल्या कारणास्तव येतात. काल भैरवनाथानं सर्वांचं कोटकोट कल्याण करो ही जाता जाता सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा देवस्थान ट्रस्टीचं मनापासून ऋण व्यक्त करतो. तुम्हा सर्व मायबापांना आई वडील मानून तुमच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत घालतो. आमचे सर्व टाळकरी महाराज मंडळी सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. दोनही मृदुंगाचार्य आमचे एकनाथ महाराज असतील, आमचे महाराज असतील, मनापासून धन्यवाद. ज्यांनी तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करतो. सर्व युट्यूब चॅनल जेवढे आहेत तेवढे त्यांनी काल भैरवनाथाचा महिमा जगामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. त्यांचं चॅनलही तेवढंच मोठं हो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या वाणीला पूर्णविराम देऊ. फक्त संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करायचंय, पण सर्वांनी हात वरती घ्या. आतापर्यंत मी तुम्हाला म्हटलो नाही भजन करा, म्हटलोच नाही ना. आता भजन करायचंय. तुकाराम 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 आणि हा भैरवनाथ नरहरी महाराज म्हणतात माझे दैवत आहे. अभंगाचं शेवट. नरहरीचे दैवत, नरहरीचे दैवत,